बाय, गुड नाईट, शुभरात्री. मम्मी भाजी काय केली सांगितलं नाही. भाजी मस्तपैकी मेथीची केली, रानातली ताजी ताजी आणली लगेच केली. काय का आता मेथी वांग बटाटा, मेथी वांग बटाटा. बाजारात कायच बनाया. आजीला त्या दिवशी बाजारला लावलं होतं. आजीने काय आणलं होतं माहितीये का? भेंडी, ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची आणि बटाटे. बाजारात तसलंच आहे सगळं, कोबी, फ्लावर. आणि काय आणती आपल्यातच सगळं आहे. ती वांग आपल्यात आहे, मेथीची भाजी आपल्यात आहे, तांदूळची भाजी आहे, परत आणि कोथिंबीर आहे. आणि काय आणती मग आता? हेच खायचं. परत कधी डाळी खायची, कधी मटकी खायची, कधी वाटाणा खायचा. तसलं खाऊन तर कधी मुलग्याचं करायचं, कवा मुगाचं करायचं. चालल्यात भाकरी. आजी बापू बाजारला गेलेत, येतीलच आता अर्ध्याशा तासात. काय का मला स्वाध्याय यायचा इंग्लिशचा, सॉरी म्हणते ह्याचा सायन्सचा. तिथे नको झटू त्याला. आणा इंग्लिश मध्ये नाही ते काय सुद्धा कळणार नाही त्याला. नाही का? गप्पे. वाचायलाही येतं पण ती प्रश्न वाचायलाही सगळं येतं पण त्याचं उत्तर हुडकायचं लय अवघड आहे. शिकवलेलं धड हे असतात ना त्या पॅरेग्राफ मध्ये उत्तर. अगं सगळं इंग्लिश आहे, इंग्लिश मध्येच असतात. पण आम्हाला मनाने हुडकून द्यायचं असं म्हणतो. अगं मनानेच कि मग त्यात वाचलं की कळतं. आधी एकदा वाचून घ्यायचं असलं, ज्याचे प्रश्न उत्तर लिहायचे त्या धड्याची. वाचलं तरी त्याचा प्रश्न उत्तर तरी सापडायला पाहिजे ना, वाचून काय फायदा मग नुसता. आता गृहपाठ लिहिती आणि परत उद्या का नाही बापू आलं ती सॉरी उद्या काय करते, फोटो काढते फोन मधनं आणि का नाही ही लिहिते स्वाध्याय. पप्पा काय झोपलेला उठतात का नाहीच काय माहिती. पप्पा काय आज उद्याचे दिवस मला वाटतं. पप्पाचा फोन घ्या होता, पप्पा झोपले तर पप्पाचं लॉक मला काय माहिती नाही. पप्पाने नवीन मोबाईल घेतला त्यामुळे पप्पा कोणाला लॉक माहिती नाही अजून. मी तर अजून पप्पाचा फोनच बघितला नाही नीट. मी काय करते आता पप्पाचा फोन घेते, थोडंफार लॉकचं काहीतरी बघती. लॉक जर आलं आणि पप्पाचा फोन घेऊ नको, चार्जिंग होते, चार्जिंग लावलंय. कसं चाललंय बघा. आज काही रानात नव्हतं गेलो. आज भाजी काढली, कोथिंबीर काढली घेतली अश्विनीची त्यांची. मग आत्या बापू काय गेल्यात, आता येतेलच. त्याच्यामुळं तिकडं काय शेताला गेलो नव्हतं. आता वरच्या शेताची पण भाजी कोथिंबीर काढायची. तुम्ही आता बघितली मकतली. पण आता 2 दिवस आम्ही जाणार आहे गोजूगावीला. काय झालंय, रविवारी आहे आमच्या भावाच्या पोरीचा बर्थडे. भाचीचा म्हणायचा कपार भावाचा पोरीचा बर्थडे. शनिवारी जायचं, रविवारी आहे बर्थडे. 2 दिवस आराम. आणि नंतर आल्यावर मग भाजी ही काढून घ्यायची. भाजी काढायची, परत मकला आणि खाया घालायचे. अजून राहिली 1.5 एकर. त्याच्यामुळं छान मेथीची भाजी झाली. अजून तांदूळची भाजी करायची थोडीशी. टोकाची टाकली धुवायला. म्हणलं थोडीशी आणली होती मेथीच्या भाजी बरोबर. मग हाय तवर तांदूळची भाजी तवर खायची. तांदूळची भाजी नुसती मिठाची, लसूण आणि मीठ टाकायचं. मम्मी उद्या काहीतरी चांगला बेत करा. का ग उद्या काय असं खास करून स्पेशल. 3 दिवस हिरव्या भाज्या खाऊन खाऊन मिठाचं खाऊन खाऊन किकलू मग काय खायचंय उद्या? काय तर तिखट घट्ट मध्ये झणझणीत कालातून खायचं ती भाजी. हो ना. बरोबर. मला एक भांड घे वरती डिश. पनीर बिनीर त्यातलं वाईट डिश घे. आणि एकदा पीठ मळून ठेवलं या आणि मग उली उली घ्यायचं आणि भाकरी करायच्या. सारखं सारखं मळायला तरच नको. ही ती बारकी डिश घे किंवा की समोर आहे. चल तवा लय तापलाय. हा 4 वाजल्यापासून ग मम्मी काम करते. आता काय करायचं, गुरांचं आवरायचं, गुरं चरायला बांधायची, झाडलोट करायची, कोंबड्यांचं बघायचं, बाहेरचं सगळं झाडून काढायचं. तिथलं पुढचं थोडस गावात काढलं, अजून बरंच राहिले गावात काढायचं. जवळ काम नाही राहणार तेव्हा घरचं करावं लागतंय की. बाय बाय. गावात काढायचं थोडस संध्याकाळचं आणून टाकायला. बाय सगळ्यांना. गुड नाईट. शुभरात्री. टाटा बाय बाय.